सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात घडलेली ही घटना ऐकून तुम्ही थक्क व्हाल। फक्त मोबाईलवरील ऑनलाईन रमी या खेळाच्या व्यसनापायी 26 वर्षीय तरुणाने तब्बल 80 लाख रुपये गमावले। शेतीपासून गाडीपर्यंत सर्व गहाण ठेवून या तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे। जय जाधव करमाळा तालुक्यातील एक साधा तरुण। रिअल इस्टेट व्यवसायातून चांगलं उत्पन्न मिळवून त्याने स्वतःचं छोटं विश्व उभं केलं होतं। पण लॉकडाऊनच्या काळात मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळायला सुरुवात झाली। सुरुवातीला काही रुपये जिंकले, पण नंतर पैशांचा ओघ थांबला नाही। एकामागोमाग एक लाखोंची पैज लावली आणि थोड्याच दिवसांत सर्व काही गमावलं। 80 लाखांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या जयने रिअल इस्टेट व्यवसायातून कमावलेले 23 लाख, मित्रांकडून घेतलेले 20 लाख आणि 1.5 एकर शेती तसेच स्कॉर्पिओ गाडी गहाण ठेवून आणलेले 20 लाख सर्व ऑनलाईन रमीमध्ये हरवले। फक्त जाहिरातींनी प्रेरित होऊन गावात बसून लाखोंच्या पैजा लावणं ही नवी धोक्याची घंटा आहे। सरकारकडून अद्याप ऑनलाईन गेमिंगवर स्पष्ट नियंत्रण नाही, परिणामी अशा घटना वाढत आहेत। मुलांना आणि तरुणांना याचं फार व्यसन लागलंय। पैसे, वेळ, आयुष्य वजा सगळं जातंय। सरकारने लगेच पावलं उचलली पाहिजेत। ऑनलाईन रमीचं व्यसन केवळ पैशांचं नुकसान करत नाही, तर मानसिक ताण, कुटुंबातील तणाव आणि सामाजिक अधोगतीकडे नेऊ शकतं। अशा घटनांमधून धडा घेणं आणि सावध राहणं हीच खरी वेळ आहे।